मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शामूला उशिरा जाग आली तेव्हा चहूकडं ऊन पसरलं होतं. अंगावरचं पांघरून बाजूला सारून तो उठला. आळोखे पिळोखे देत उठून उभा राहिला. अंथरुणा पांघरुणाची घडी करून त्यानं दोरीवर टाकली. खोपी बाहेर येऊन चौफेर दृष्टी टाकून पाहिलं. पिवळ्या धम्मक उन्हानं शिवार नाहून निघालं होतं. हवेत थंडीचा अजून कडाका होता. उलट सकाळचा गारठा जास्तच जाणवत होता. त्यानं नजर उचलली. लांबवर पाहिलं. रात्री त्याला हितूनच शिर्के मामाच्या वस्तीवरची उजेडाची टिकली बरोबर दिसली होती. पुढं होऊन वस्तीवर त्यानं न्याहाळून पाहिलं. उंचवट्यावरचं लहानसं कौलारू घर लांबून दिसत होतं. आत चूल पेटल्यानं आतून धुराचा लोट वर वर सरकताना दिसत होता. आंब्याचं एक लहानसं पण डेरेदार झाड छपरावर सावली देत उभं होतं. त्याच्या आडोशामुळं घर लांबून दिसलं तरी अंगणातली हालचाल तेवढी कळत नव्हती. वस्तीला लागून जनावरांचा गोठा होता. त्याचा दर्शनी भाग मात्र लांबूनही दिसत होता. मामाची वस्ती समोर दृष्टीला पडताच शामूला रात्रीचं सगळं आठवलं. एखाद्या खेळात शेवटपर्यंत आपण जिंकत यावं आणि अगदी शेवटच्या क्षणाला डाव उलटावा तसं झालं होतं. सुमनच्या सहवासात रात्री तो अत्यंत सुखावला. ती देखणी पोरगी पाहून तो तिच्यावरती भाळला होता. आपण होऊन पुढाकार घ्यायचं धाडस त्याच्यात नव्हतं, पण सगळे धागे कसे आपोआप जुळत गेले. सगळं कसं अगदी ठरवल्याप्रमाणे जमून आलं. खोडाला दावं लावायला गेलेल्या शामूनं नकळत तिच्यावरती पण फास टाकला. खोंडाच्या शिंगात तर नेमकाच फास पडला. पण त्यानं टाकलेल्या रेशमी धाग्यांत ती कितपत गुरफटली होती ते कुणास ठाऊक. शामूला मात्र तिनं वेड लावलं होतं. आता वस्तीवर न्याहाळून पाहताना त्याची दृष्टी तिलाच शोधत होती, पण काही दिसायला तयार नव्हतं. बराच वेळ उभं राहून शामूनं तो नादच सोडून दिला. तो निराश झाला आणि तिथून हलला. शामू वावरात उतरून आला. काढून पडलेल्या पिकातून तो जाऊ लागला. खाली पाहत पुढं पुढं निघाला नि धसका बसून एकाएकी जागच्या जागी थपकून उभा राहिला. रात्री कुणीतरी कंस खुडून नेली होती. शामू घाबरला. एवढं चांगलं पीक एक एक कणीस दाण्यानं गच्च भरलेलं. शामू याड्यासारखा वावर भर फिरला. त्याला काही सुचना, काही कळना. हे असं झालंच तरी कसं? कंस कुणी खुडून नेली? सोन्यासारखं पीक चोरट्यांनी अक्षरशः लुटून नेलं. एक एक कणीस छाटून घेतलं. हे कुणा एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. बऱ्याच जणांनी येऊन धाड घातली होती. सबंध फिरून शामूनं पाहिलं. काढून टाकलेलं ताटन ताट भुंड होतं. कंसाविना होतं. शामू सैरभैर झाला. वावरात जागोजाग थांबून पाहत राहिला. अखेर त्यानं कपाळाला हातच लावला. तो बांधावर आला. पटकन खाली बसला. त्याला काही सुचना झालं. कुणी हे केलं? कुणाचं काम हे? कुणी दावा साधला हा? शिवरामनं तर नाही ना? तोच एकसारखं खोदून खोदून विचारत होता. त्यानं तर लक्ष ठेवून हे काम केलं नाही ना? आता आबांना आणि आईला काय सांगायचं? त्यांना कळल्यावर ते काय म्हणतील? प्रसंगच आला म्हणून पहिल्यांदा राखणीला राहिलो तर हे सगळं असं घडलं. बांधाच्या गवतात फटकल मारून सुन्न मनानं शामू कितीतरी वेळ तसाच बसून राहिला. पाठीमागे सायकलीची घंटा वाजली म्हणून त्यानं वळून पाहिलं. लिंगा हातात सायकल धरून त्याच्याकडे पाहत उभा होता. घराकडे चल, बोलवलंय तुला, जवळ येत लिंगा म्हणाला. का का रे? शामूनं एकदम उठून उभं राहून विचारलं. ते काही मला माहिती नाही. तुला लगोलग पुढं घालून घेऊन ये असं तुझ्या आईनं सांगितलंय म्हणून मी आलो, लिंगा म्हणाला. शामू काहीही न बोलता अगदी त्याच्या जवळ आला. हिथं बांधावर बसून काय करत होतास र? लिंगानं विचारलं. काय करायचं? बसलो होतो उगी. शामूनं लिंगाच्या खांद्यावर हात ठेवला.
आबाला तर बरं आहे नव? हं, त्यांना बरं आहे, उठून बसलेत ते. सायकल टेकव जरा आणि माझ्या बरोबर वावरात चल, शामू म्हणाला. नको रे आता, तूच गावाकडे लवकर चल. सकाळच्या प्रहरी दुकानात गिऱ्हाईकांची गर्दी असते, तेव्हा मला लवकर घरी गेलं पाहिजे. मी तुझा फार वेळ घेत नाही रे लिंगा. हे बघ किरं काय झालंय त्या. बांधावरून वावरात उतरून हातवारे करून दाखवीत शामू म्हणाला. लिंगानं बांधाला सायकल पाडून ठेवली. तो त्याच्या मागोमाग खाली वावरात आला. शामू पुन्हा हातानं दाखवीत म्हणाला, काय सांगायचं तुला लिंगा, पीक कुणी र खुडून नेलं. शामूच्या आवाजामध्ये वेदना होती. लिंगा खाली वाकून पाहू लागला. शामू असं कसं र झालं, तू हुतास ना र राखणीला. शामूनं मान हलवली. मग थंडी म्हणून खोपीत झोपलेलो, मधी उठून पाहिलं नाही, शामू म्हणाला. म्हणून काय झालं, वस्तीला माणूस असल्यावर चोर धाडस करील वय. शामूला वाटलं लिंगाला आता सांगून टाकावं, त्याच्यापासून लपवून ठेवू नये. लिंगा, वस्तीवर मी बराच वेळ नव्हतो रे. कुठं गेला होतास? शिर्के मामाकडं. किती चांगलं 1-2 घंटा. मग बरोबर हाय गड्या, लिंगा म्हणाला. कुणीतरी लक्ष ठेवून हे काम केलंय शामू. शिवरामचा शक आहे मला. तोच काल फार खोदून खोदून विचारत होता. शामूनं शंका बोलून दाखवली. तो तर तुमचा कायमचा गडी, आबांच्या विश्वासातला. होय ना रे? मग दुसरं कोण? काही सांगता येत नाही. गावात चोरापुरी वाढल्या आजकाल. कोण कसं काही सांगता येत नाही बघ. पण मग आता काय र करायचं? काय करायचं? तक्रार देऊन ठेवायची पोलीस पाटलाकडं आणि यापुढं हायगय करायची नाही राखणीची. पण आई काय म्हणाल ती फाडून खाईल र मला. सांगू तिला नीट समजावून. आता तू चल घरला. लिंगा बांधाकडं येत म्हणाला. शामू त्याच्या मागोमाग आला. लिंगानं सायकल उचलून उभी केली. बांधानं सायकल धरून तो निघाला. बांध उतरून चांगल्या रस्त्यावर आल्यावर लिंगा शामूकडं पाहत म्हणाला, ये चल, बैस पुढं, डबल सीट जाऊया दोघं. नको, मी येतो मागून चालत, तू व्हय पुढं. पण शामू तयार झाला नाही. अखेर दोघंही पायीच चालत निघाले. शिर्के मामाच्या वस्तीवरून जाताना शामू सारखा तिकडं वळून वळून पाहत होता. लिंगाचं त्याच्याकडे लक्ष होतं. वस्तीच्या पुढच्या बाजूनं थोड्या अंतरावरून गावाकडं जाणारी वाट गेली होती. मामाच्या अंगणात घरासमोर एक लहानसं बैठं तुळशी वृंदावन होतं. नुकतीच अंग धुतलेली व एका हातात कुंकवाचा करंडा व गडवा घेतलेली सुमन आतून बाहेर आली. वाकून तुळशीला पाणी घालताना सहजच तिची नजर रस्त्याकडे गेली, तर समोर शामू दिसला. तिला पाहून शामू पण जागच्या जागी थांबला. इतक्या सहजपणे सुमन अंगणात दिसेल असं शामूला वाटलं नव्हतं. तो तिच्याकडं पाहतच राहिला. नुकतेच अंग धुतल्यानं तिचा चेहरा पेटलेल्या फुलवातीगत तेजाळ दिसला. अंगावरची वस्त्र स्वच्छ आणि नीटनेटकी होती. शामू बरोबर लिंगा पण सायकल धरून थांबला. नंतर लिंगानं त्याला एक कोपरखळी दिली. हसून तो म्हणाला, चल की र. सुमन हातातल्या गडव्यातलं पाणी तुळशीला घालत होती, पण तिचं सगळं लक्ष शामूवर खिळलं होतं. मामा मामी समोर दिसत नव्हती. ती कुठेतरी आतबाहेर कामात गुंतली असावीत. शामू एकटा असता तर कदाचित काहीतरी निमित्त काढून सुमन रस्त्याकडे आली असती. शामूची तिनं गाठ घेतली असती. पण आता त्याच्याबरोबर कुणी अनोळखी तरुण होता. शामू धीट बनला. तो तसाच रस्त्यातच थांबला. लिंगाला पण त्यानं धरून ठेवलं. हळदी कुंकू वाहून झाल्यावर सुमननं सरळ उभं राहून तुळशीला हात जोडून नमस्कार केला. नीती आत जायला वळली तसं लिंगानं शामूच्या दंडाला धरून हलवलं. शामूनं लिंगाच्या हातातून दंड सोडवून घेतला. तो पुढं चालू लागला. सायकलला धरून लिंगा चालू लागला. शामूने पण चालता चालता एक हात सायकलच्या हँडलशी धरला. थोडं चालून गेल्यावर शामूनं विचारलं, घेतोस नव डबल सीट? का र बाबा, चालत जायचं आहे नव तुला? का तेवढ्यासाठी तिथपर्यंतच तुला चालायचं होतं? लिंगा मिश्किलपणे हसत बोलला. शामू पण हसला. कोण र पोरगी ती?
लिंगानं चालता चालता मध्येच थबकून विचारलं. मामाची भाची. शामूनं हसून सांगितलं. शामराव, बरीच मजल मारलेले दिसते तुम्ही. शामू काही बोलला नाही, पण त्याचे डोळे चमकले, चेहरा खुलला. कुठं भेटली आ? भेटली अशीच. शामू मान उडवून म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरती मिश्किल भाव उमटला. नाही तरी पण, लिंगानं परत विचारलं. चेष्टा करणार नसलास तर सगळं सांगतो बयजवार. रातसार तिला घेऊन मी शिवारात फिरत होतो, कालच्या रात्रीचीच गोष्ट आहे. शामूनं सांगून टाकलं. काय सांगतोयस काय गड्या? लिंगा जवळ जवळ ओरडलाच. मला नाही हे खरं वाटत. तुझ्यात नाही तेवढं पाणी. मग बैस गप्प. शामू उसन्या रागानं म्हणाला. वा शामराव, मला गप्प बसायला सांगताय होय? ते काही चालायचं नाही. मुकाट्यानं खरं खरं काय काय ते सांगून टाका. सांगितलं ते खरंच आहे. त्या पोरीला घेऊन तू रात्रभर फिरत होतास? होय होय, त्या पोरीला घेऊन रात्रभर मी फिरत होतो. शामू तितक्याच जोरकसपणे म्हणाला. मग आश्चर्य आहे, लिंगा स्वतःशीच बोलला. त्यात आश्चर्य विश्चर्य काही नाही. नक्कीच आश्चर्य. निदान तुझ्या बाबतीत तरी शामू. सायकलची मूठ धरलेला लिंगाचा हात पकडून शामू म्हणाला. आता यापुढं माझ्या सगळ्याच गोष्टी आश्चर्याच्या वाटतील तुला लिंगा. हा शामू आता पूर्ण बदललाय. लिंगा भिवया उंचावून शामूकडं पाहत म्हणाला. एका रात्रीत एवढा बदल? त्या मुलीनं काय जादू बिदू केली का काय र तुझ्यावर? शामू किंचित मान हलवून हसत म्हणाला. हा, जादू, जादूच. बहुत अच्छा. आवडलं आपल्याला बुवा. शामराव, आवडलं तुमचं. लिंगा मोकळेपणानं म्हणाला. शामू सायकलच्या नळीवर एका बाजूला पाय सोडून बसला. लिंगा टांग मारून सायकलवर चढला. त्यानं जोर जोरानं पॅन्डल मारले. त्याचा श्वास शामूच्या कानाशी ऐकू येऊ लागला. मग कुणीच कुणाशी बोललं नाही. दारात सायकल थांबून लिंगा खाली उतरला. शामूनं जिमनीला पाय टेकले. अंगण ओलांडून बुटक्या चौकटीतून वाकून शामू घरात गेला. ओसरी माझघर ओलांडून थेट स्वयंपाकघरात आला. आबा अंगाभोवती चादर घेऊन भिंतीला पाठ देऊन बसले होते, तर आई चुलीवर चहाचा आधन उकळवीत होती. आला बघ शामू. आबा त्याला आत येताना पाहून म्हणाले. आलास? य बाबा. गुणाबाई शामूकडं पाहत बोलली. तुझीच वाट बघत होते कवाधरनं. शामू काही बोलला नाही. त्यानं आबा आईंकडं आईपाईनं पाहिलं. शेंगाच्या पोत्याची उतरंड कोपऱ्यात होती. तिला पाठ टेकून तो उभा राहिला. थंड वाजली का र बाबा रातची तुला? आबांनी विचारपूस केली. वाजली, पण बसलो तो शेकोटी करून शेकत. गुणाबाईनं त्याच्याकडं न्याहळून पाहिलं. वस्तीला खोपीवरच होतास नव? तिनं त्याच्याकडं रोखून पाहत विचारलं. मग कुठं असेल ग तो? तुझं तरी एक एक विचारणं. आबा शामूची कड घेऊन म्हणाले. तुम्ही थांबा हो, त्याच्या तोंडून येऊ द्या की. काय र शामू? गुणाबाईनं आवाज चढवला. खोपीतच झोपलो होतो. खोटं बोलू नगस राम प्रहरी. त्यात खोटं काय ग? व्हय व्हय खोटच. खोपीत नव्हतासच तू. कुणी सांगितलं तुला? कळलं मला. अंत्यामाळी येऊन गेलाय. शामू मनातून चरकला. अंतुमाळी हितपर्यंत येऊन पोचला? त्यानं चुगली केली? काय काय सांगितलं कोण जाणे. बोल शामू, कुठं होतास रातचं? तुला एकदा सांगितलंय नव खोपीतच होतो म्हणून. शामूचा पण आवाज मोठा झाला. नव्हतास. तू खोपीत राखणीला राहिलाच नव्हतास. वड्या वगळीनं कुणा पुरीला घेऊन रातसारी हिंडत होतास. कळलंय मला. खरं का नाही त्या? गुणाबाईनं विचारलं. अंत्यामाळी सांगणार आणि त्याचं तू ऐकणार? तुला तो वड्याला भेटला का नाही? शामू गप्प झाला. त्यानं पोत्यावर माग हात टेकले नि तो समोर पाहू लागला. गुणाबाई त्याच्या तोंडाकडं पाहत होती. बोल की र, आता का मुंदात खिळ बशिवली? कुठं निघाला होतास त्या पुरीला घेऊन? गुणाबाई संतापानं बोलली. त्यांचं खोंड सुटून गेलं होतं ते बघत होतो. शामूनं सरळ सरळ उत्तर दिलं. खोंड बघायची ती काय येळ व्हय र? कुणाच्या पिकाला लागलेलं असलं म्हणजे रात्रभर करील का नाही नासाडी पिकाची? तुला काय करायचंय त्याच्याशी र? कोण मालक असेल तो घेल बघून.
शिर्के मामाचं खोंड होतं. मसण्याचा असू दे. मी म्हणते तुझं काय नडलं होतं र? गुणाबाईनं चिडून विचारलं. अगं ती एकटी पोरगी होती. शिर्के मामाकडं पाहुणे आलेली. ती कुठं बघणार खोंडाला रात्रीचं. पण मी म्हणते तूच कसा सापडलास मोकळा तिला? मी मामाकडं गेलेलो. कशाला? बोलत बसायला. मला भीती वाटायला लागली ग एकट्याला. शामू सरळ सांगत होता. ब्यायला कुकुळ बाळ नाहीस का तू? वाटले असेल ग भीती त्याला. एकला कधी राहिला आहे का तो रानात? आबा मध्येच म्हणाले. आबा सकाळचा तो ॲक्सिडेंट म्या बघितलेला त्यानंच मला लय भीती वाटायला लागली. डोळ्या फुडणं हालच ना त्या. खरं हाय शामू तुझं. वाटले असेल भीती. नाही असं नाही. पण रातच्या टायमाला आपलं वावर सोडून जायचं नाही. आबा समजुतीनं बोलले. अंत्यामाई तुझ्याबद्दल काय काय सांगून गेला ऐकायला पाहिजे होतंस. गुणाबाई किंचित नरमाईनं म्हणाली. आबांच्या समजूतदार बोलण्याचा तिच्यावरती परिणाम दिसला. अंतू मायाचं सोड ग तू, शामू म्हणाला. असं कसं र शामू? उद्या तो गावभर बोंबलत राहील त्याचं र काय? त्याचंच तुला खरं वाटतं? शामूला आता धीर आला. तो धिटाईनं बोलत राहिला. नाही र, तसं तू वावगं काय करायचा नाहीस, गुणाबाई म्हणाली. एवढं तुला वाटतंय तर मग कशाला बोलत्यास ग? आबा पण लगेच म्हणाले. त्यावर गुणाबाई गप्प झाली. तिनं कपातून चहा ओतला. शामू पोत्यापासून पुढे येऊन चवड्यावर बसला. आबा पण चहा घ्यायला थोडे पुढे सरकले. तिघांनी मिळून चहा घेतला. आबाच्या तेवढ्या बोलण्यानं आज आई शांत कशी झाली याचं शामूला नवलच वाटलं. एवढ्यासाठी मला बोलावलं रानातून? चहा घेऊन झाल्यावर शामूनं आईला विचारलं. वय बाबा, एक एक गोष्टी तो सांगायला लागला म्हणून म्हणलं शामूलाच बोलावून घ्या कसं रानातनं, म्हणजे सगळा उलगडा होईल सविस्तरवार. पण रानात आता कुणी नाही. सगळं तसंच टाकून मी आलोया. पीक कसं सोन्यासारखं हाय. काल हिंडून पाहिलं, शामू म्हणाला. वय बाबा, औंदा चांगलं हाय सगळं. राखणच तेवढी सांभाळली पाहिजे बघ. ह्यासने तर आता बरं नाही, तवा तूच बघायला पाहिजेस, गुणाबाई म्हणाली. आईच्या तोंडावर शामूला एवढा समजूतदारपणा कधी दिसला नव्हता. आज तिचं सगळं वेगळंच दिसत होतं. अंतू मायानं येऊन काडी लावली, पण म्हणावी तशी आग पेटली नाही. ते बरंच झालं. शिवराम येईल ना सकाळी? शामूनं आबांकडं वळून विचारलं. वय येईल की त्यो. ठरवून दिलं आहे तसं त्याला काढणीचं काम, आबा म्हणाले. मग मला गेलं पाहिजे, उठून आळस देत शामू म्हणाला. वरवर काही झालं नाही असं शामू दाखवत होता, पण पीक खुडून नेण्याची टोचणी त्याच्या मनाला लागून होती. आता तो विषय काढला तर पुन्हा भडका उडणार होता. आई मग मात्र त्याला बोलायची थांबली नसती. शामूला तिनं नुसतं खाऊ का गिळू करून सोडलं असतं. कुणाचं तरी खोंड बघण्याच्या नादानं लाख मोलाचं पीक लुटलं गेल्याचं तिला मुळीच सहन झालं नसतं. शामूला चांगलं तिनं धारेवर धरलं असतं. अंतू मायानं सांगितलेला विषय पुन्हा उगाळला गेला असता. शामूनं मनाशी विचार केला. आता बोलूच नये ते. मग घरात केव्हा कळल तेव्हा बघू. नाहीतर आत्ता सांगून काय साधणार होतं? अंतू मायाचं प्रकरण आपण थोडक्यात मिटवलं. आता हे आणखी नको. जाऊ का ग मग मी? शामून आईला विचारलं. आई भाकरीला बसली होती. हातावरची भाकरी तव्यावर टाकत व चुलीतला जाळ आत सारत ती म्हणाली. हे बघ शामू, तू मागून ये. ह्यांना डागदराकडे घेऊन जा, औषध घेऊन ये. तू जातीस पुढं? व्हय, मी जाते. पुढं जाऊन गड्याच्या कामाला जुपी करून देते तवर तू ये. मग तुला दिसभर थांबायचं हाय रानातच. शामूनं मान डोलवली. आबांना घेऊन तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्यांना तपासून औषध दिलं. 2 दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं. आबा परत येऊन ओसरीवर अंथरुणात पाय पोटाशी घेऊन पडले. शामू दारात उभा होता. समोर दुकानात लिंगा गिऱ्हाईकाला माल जोखून देत होता. त्याचा म्हातारा डोळ्याला चाळशी लावून खतावणी लिहित होता. मधूनच चष्म्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाकडं डोळे उचलून पाहत होता. लिंगाचं शामूकडं लक्ष गेलं, पण समोरची गिऱ्हाईकं सोडून त्याला जाता येत नव्हतं. वडील हिशेब लिहित होते.
तेव्हा त्याला दुकान पाहणं भाग होतं. शामू घरात वळला. आबा जाऊ का रानात? त्यानं आबांना विचारलं. जा बापड्या. आबा तोंडावरची चादर किंचित बाजूला करून म्हणाले. गळ्यांवरती नीट ध्यान ठेव. कोण कसं माणसाचा स्वभाव काय बी कळत नाही. दुसरं शिवरामला सांचं येऊन गाड घे म्हणावं. बरं असं म्हणून शामू निघाला. त्यानं बरोबर टॉवेल लंगोट घेतला. मळ्यातल्या विहिरीवर आज तो अंघोळ करणार होता. गावाच्या बाहेर पडून ओढ्याच्या काठानं तो निघाला. कालचा संध्याकाळचा प्रसंग त्याला आठवला. पाण्यात उभं राहून धुणं पिळणारं लिंगाचं होणारं माणूस. काळं ठिपक्यांचं पातळ, गोरा नाजूक बांधा, लाजून पाहणारे डोळे. खाली लांबवर नजर टाकून शामूनं पाहिलं. आज त्या खडकापाशी कुणीही नव्हतं. शामू नेहमीच्या रस्त्यानं सरसर निघाला. मुरमाडातून मळलेली पाऊलवाट तो पायाखाली तुडवत चालला होता. शिर्के मामाच्या वस्तीवरून जाताना त्याची चाल अडखळली. पावलं घुटमळली. डोळे सुमनला शोधू लागले. वस्तीकडं पाहत पाहत तो तसाच सावकाश पुढं निघाला. वैरणीच्या गंजीआड बसून सुमन शेणी लावीत होती. ती पाठमोरी बसली होती. त्यामुळं तिचं शामूकडं लक्ष जाणं शक्यच नव्हतं. शामूनं इकडं तिकडं पाहिलं. जवळपास मामा मामी कुणी बी दिसत नव्हतं. त्यानं खाली वाकून रस्त्यावरचा एक खडा उचलला. सुमनच्या समोर असलेल्या लोखंडी माठावर टणकन मारला. सुमननं दचकून मागं पाहिलं. रस्त्यावर तिच्याकडं पाहत शामू उभा होता. ती परत खाली बघून गोवरी थापू लागली. पुन्हा तिनं मान वर केली नाही की वळवली पण नाही. तिच्या त्या वागण्यानं शामूला वैताग आला. त्याचं पाऊल धड पुढं पडना, धड जागच्या जागी ठरना. रात्री मामानं त्याला जवळ हाकलून लावलं होतं. एक शब्दही ऐकून घेतला नव्हता. त्यामुळे तो चक्रावला होता. रात्रीच्या सुमनच्या घटका भरल्या सहवासानं तो नादावला होता. भारावून गेला होता. तिच्यासाठी वाटेल ते सहन करण्यास तो तयार होता. रस्त्यावरचा आणखी एक खडा त्यानं उचलून घेतला. परत नेम साधून घागरीवर टिप्पून मारला. सुमननं वळून पाहिलं. गंजीआड बसलेली तिची मामी पण आता पुढं वाकून डोकावली. त्या सरशी शामू चरकला. सुमन बरोबर तिथं गंजीआड बसून मामी पण शेण्या लावीत असावी याची त्याला कल्पनाच आली नाही. सुमन एकटी आहे असं समजूनच तो घागरीवरती खडे मारीत होता. मामींनी त्याला पाहताच तो रस्त्यानं सरळ पुढं निघाला. सुमन मात्र वळून पाहत होती. त्याच्याकडं पाहत मामीशी ती काहीतरी बोलली. शामूला ते ऐकू आलं नाही. तो आपला पुढंच निघाला. 10-5 पावलं तो चालून गेला असेल नसेल तेवढ्यात मागून सुमन घाईघाईनं आली. ओले हाती पदराला पुसत होती. शामू जागच्या जागी थबकला. सुमन त्याच्या जवळ आली. तिच्या ओठावरती आता हसू उमटलं. डोळे चमकले. चला की, मामींनी तुम्हासने बोलावलंय, ती म्हणाली. शामू चकित होऊन तिच्याकडं पाहत राहिला. चला तर, सुमन आर्जवानं म्हणाली. शामूला काही कळेच ना. इतका वेळ तो तिच्याकडं नुसता पाहतच होता. आता त्याच्या पण ओठावर हसू उमटलं. तिच्या मागोमाग तो वस्तीकडं यायला निघाला. मामी समोर येऊन तो उभा राहिला. शेणाचा गोळा भुईवर थापटून मामी त्याला शेणीचा आकार देत होती. तिनं मान उचलून वर बघितलं. समोर शामू उभा होता. दोघांची दृष्टादृष्ट झाली. "य र शामू", ती म्हणाली. तिनं त्याला बसायसाठी इकडं तिकडं काही आहे का बघितलं पण तिथं काही नव्हतं. शामू नजीक येऊन उभा राहिला. "बरं झालं, बोलावल्यागत आलास बघ", मामी त्याच्याकडं पाहत म्हणाली. तिला नेमकं काय म्हणायचं होतं ते शामूच्या ध्यानात आलं नाही. तो नुसता तिच्या तोंडाकडं पाहतच होता. "शामू", मामी भारावल्यागत बोलू लागली. "रातचं तुला उगी बोललं बघ, त्यांना तरी काय ठावं दोडा. पण सुमीनं सगळं सांगितलं. खोंडाच्या मागं लागून तू एवढा धडपडलास आणि त्यांनी तुला नाही ते बोललं लावलं. मायाच्या सांगण्यावरती गेलं र ते. त्याच्या सांगण्यावरती जायचं नाही त्यांनी. आणि माळी कसा हाय ते काय ठावं नाही व्हय, पण त्याचा आपला स्वभावच. आता मागणं लागल्या ते म्हणायला, उगी बोललो मी पोराला, तर त्याचं तेवढं काय मनावर घेऊ नगस." शामूला एकदम हलकं वाटलं. मामी मनापासून बोलली.
तिचं बोलणं ऐकून त्याला बरं वाटलं. नाहीतरी रात्री आपल्यावर घोर अन्याय झाला याची त्याला खंत होतीच. तो म्हणाला, मामानं मला एका शब्दानं तर बोलू दिलं का? तसाच हाय स्वभाव त्याचा. उगे डोक्यात राग घालून घेतील. मागून शांत झालं म्हणजे पस्तावा करीत बसतील. शामू मामीकडं पाहून हसला. त्याचं मन मोकळं झालं. ते काय बोललं ते मनाला लावून घेऊ नगस र. म्या त्यांना म्हणलं, शामू तसा नाही, ओळखत नाही का आपण त्याला? मामी हातातली शेणी थापटीत आणखी म्हणाली. तेवढ्यात शामूनं हळूच सुमनकडं पाहिलं. ती पण चोरटेपणानं त्याच्याकडं पाहत होती. गालातल्या गालात हसत होती. तो जायला निघाला. यरवाळी आलास मायाकडं? मामीनं विचारलं. आबासनी बरं नाही, काढणी चालल्या. थांब की रवायच, चहा घेऊन जा. मामी म्हणाली. नको, आई रानात वाट बघत असल. काय वाट बघत नाही, असा काय घंटा 2 घंटा थांबणार आहेस वय? आत्ता करील बघ ती चहा. सुमनकडं पाहत मामी म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा मानून सुमन चहा करायला वस्तीकडं गेली. शामू तिथंच रेंगाळला. काय तेजदार खोंड आहे मामी, चांगलं सांभाळलं हाय. शामू म्हणाला. अरे त्याचा भारी जीव आहे त्याच्यावर. एक येळ सवताला जेवायचं नाही ती, पण त्याचा आधी बघत्याली. मामाच्या चांगला ऐकण्यातला असल नाही तर त्यांच्या बिगार ऐकतय कुणाचं त्या? दाव लाव देत नाही दुसऱ्या कुणाला तर. असं ना? म्या धरलं की नाही? शामू फुशारून म्हणाला. ते बरं केलंस बाबा, नाहीतर रात सारी हिंडवलं असतं त्यानं ह्यांना. तुला बरं घावलं. आता कुठं आहे? गोठ्यातच का? शामूनं विचारलं. वय वय, हाय जाग्यावरच. दिवसाचा कसा दिसतोय वाघ बघतो. शामू गोठ्याकडं वळत म्हणाला. बघ की, मामी पुढ्यातला आवरीत म्हणाली. गोठ्यात दावणीशी खोंड बांधला होता. तोंडात एक चिपाड घेऊन मन लावून चघळत उभा होता. वरचा खालचा जबडा हलत होता आणि डोळे मिटलेले होते. शामूची चाहूल घेऊन त्यानं तोंडातलं चिपाड चघळणं थांबवलं. कान उभारून डोळे उघडून त्यानं वळून एकदा शामूकडं पाहिलं. किंचित काळ तसंच पाहत राहून पुन्हा सहजगत्या तोंडातलं चिपाड चघळणं सुरू केलं. शामू पुढं झाला. त्यानं खोंडाच्या पाठीवर थाप मारली. तेज उमद जनावर होतं ते. शामूच्या थापेसरशी ते थरारलं. कान मोडून शामूला जणू त्यानं संमती दिली. शामू त्याचं अंग गोंजारत राहिला. तेवढ्यात सुमन बोलवायला आली. तिला देखील दिवसा उजेडी इतक्या जवळून आत्ताच तो पाहत होता. डोक्यावरचा पदर सावरीत ती जवळ आली. चला, चहा झालाय. शामूनं तिच्याकडं पाहून नुसते डोळे मिचकावले. त्यावर तिनं डोळे मोठे करून मान वेळावली. हे बरं झालं, शामू स्वतःशीच बोलल्यागत बोलला. सुमननं भुवया उंचावून त्याच्याकडं पाहिलं. सांगीन मग, शामू एवढंच बोलला. गोठ्याबाहेर येऊन तो उभा राहिला. त्याच्या शेजारी सुमन पण उभी होती. एक वार तिच्याकडं पाहून समोर लांबवर हात पसरीत तो म्हणाला. ती प्रिपन दिसली का? खराट्यावानी. आंब्याच्या गर्द दाटीतून वर आभाळाकडं झुकलेली. सुमननं तिकडं पाहत मान हलवली. ती आमच्या विहिरीवरची. खाली बांधाला एक खोप उभी आहे. वस्तीला आम्ही गावात असतो, पण आता सुगीचं या खोपीत. विहीर आहे, चांगली जमीन आहे. आलात म्हणजे दाखवीन तुम्हाला. तुला म्हणा की, तुम्हाला ने आम्हाला कशाला? सुमन मध्येच हसून म्हणाली. ती बोलण्यात हुशार होती. शामूला ती हार जाणारी नव्हती. शामू नुसताच हसला. त्यानं आपलं बोलणं पुढं सुरू केलं. ही अशी डगर उतरून खाली गेलं की असंच बांधानं यायचं, नाहीतर सरळ गावातल्या रस्त्यानं यायचं. थोडं ते लांब पडतं, पण पडनाका पडलं तर. बांधानं काट आहे ती ते पायात मोडायची भीती. हिथून तिथून सगळ्या बाभळी. तेव्हा बांधानं येण्यापेक्षा लांबच्या रस्त्यानं आलेलं बरं. बोलता बोलता शामूनं सुमनच्या पायाकडं पाहिलं. काल या गोजीरवाण्या सुरेख पावलात आपली ओबड-धोबड गावठी चप्पल गुंतून पडली होती. त्याची त्याला आठवण झाली. सुमनला त्याच्या एकूण बोलण्याचं हसू आलं. बरं बरं, यायचं झालं तर असं लांबच्याच वाटणं येईन. मग तर झालं नव्हं. उगी तुमच्या जीवाला घोर नग. माझ्या पायात काटं मोडलं म्हणजे? सुमन मिश्किलपणे हसून म्हणाली. शामूच्या सरळ भाबड्या बोलण्याची तिला गंमत वाटली. थोडं थांबून मग ती म्हणाली.
चला आता चहाने उतूया. शामू तिच्या मागून घरात आला. मामा गुडघ्यावर मनगट धरून भिंतीशी पाठ देऊन बसला होता. मामी चुलीशी होती. नाही म्हटलं तरी मामाला पाहून शामू थोडा बिचकला. दारातून शामूला आत येताना पाहून मामानं जागच्या जागी सरकून म्हटलं, "य र शामू, या असा. मामीनं चहा केला हाय तुला." शामूनं ओळखलं. कालच्या जखमेवर मामाचीही मलमपट्टी होती. तो मामाजवळ भिंतीशी टेकून बसला. सुमननं दोघांपुढं चहाचे कप आणून ठेवले. चहा घेऊन झाल्यावर शामू जायला निघाला. "काढायला सुरुवात झाली व्हय र तुमच्याकडं?" मामांनी विचारलं. "होय होय, कालपासनंच," शामूने उत्तर दिलं. अर्धवट मामाकडं अर्धवट मामीकडे पाहत तो म्हणाला, "चलतो मी आता." मग तो थांबला नाही. अंगणात कपबशा विसरायला घेऊन आलेल्या सुमनकडं त्याने एक चोरटा दृष्टिक्षेप टाकला. हाताने खुणावल्यागत केलं आणि अगर उतरून बांधाच्या रस्त्याने तो निघाला.